नमस्कार, आपण पाहतात मुंबई वॉच। आज नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मीरा भाईंदरमधील दिव्यांग बांधव तसेच चर्मकार गटे स्टॉलधारक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 13 ऑगस्ट रोजी झालेल्या मीरा भाईंदर महानगरपालिका महासभा ठरावामध्ये ज्या जाचक अटी स्टॉलधारकांवरती करण्यात आल्या त्याच्या विरोधामध्ये ही सभा होती। आणि या सभेमध्ये काय नेमकं या चर्मकार बांधव आणि दिव्यांग बांधवांकडून मुद्दे घेण्यात आले हे जाणून घेऊया आपण त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून। ज्या महानगरपालिकेने जो महापौरांनी ठराव मंजूर केला त्या ठरावाला मंजुरी करण्या अगोदरच राष्ट्रीय चर्मकार संघाने त्यांना समितीमध्ये घेण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, पण त्यांनी आम्हाला डावलून त्यांनी समिती निर्माण केली आणि त्या समितीच्या माध्यमातून एक ठरवून असा नगरसेवकाने एक गट तयार केला महासभेमध्ये आणि अशा ह्या गटाने एका ठराविक समाजावर ठरवून असे एवढे प्रहार केले त्यांनी की त्याचा काही अंत नाही। ते नगरसेवक सांगतात की तुमच्या दुकानावरती आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला नीट व्यवस्थित बोलत नाही। जर ते आमच्या दुकानावर आले आणि आम्ही त्यांना व्यवस्थित बोललो नाही, पण ते म्हणतात की तुमच्या कपाळावर आमची जात लिवली का, पण आमच्या दुकानावर आले तेव्हाच तुम्हाला माहिती आहे ना की आम्ही कुठल्या जातीचे आहेत। ह्यांची इच्छा आहे का हे प्रस्तावित जे नगरसेवक आत्ता झालेले आहेत, फर्स्ट टाइम टर्म मध्ये ते आलेले आहेत, मग त्यांना वाटतं का 500 वर्षापूर्वी जो चर्मकार समाज आहे तो यांच्या गुलामगिरीमध्ये जगत होता, पण ह्यांच्या गाड्या पुसायच्या का आम्ही, का यांचे कपडे धुणे भांडे धुवायची का, आमच्या आया बहिणांना परवाने नको आहेत। हे यांनी आमच्यावर अशा पद्धतीने हा जो ठराव लादलेला आहे हा ठराव आम्हाला नामंजूर आहे। आम्ही त्या ठरावाच्या बद्दल आयुक्तांना महापौरांना पत्र देणार आहेत आणि आम्ही प्रथम त्यांना विनंती करणार आहेत की आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला तुम्ही कुठेतरी स्थगिती आणा। मीरा भाईंदर शहरामध्ये मला वाटते देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातली कुठलीच महानगरपालिका आणि ह्या महानगरपालिकेतले जे नगरसेवक आहेत हे मी प्रथमतः ते अडाणी आहेत बोलतो मी, यांचं शिक्षण झालेलं नाही, यांना कायद्याची जाण नाहीये। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये गटई असू द्या, आरे स्टॉल असू द्या किंवा दिव्यांग स्टॉल असू द्या, कोणत्याही महापालिकेनं आत्तापर्यंत अशी कारवाई केलेली नाही। परंतु महापालिकेच्या या कारवाईनुसार आज आम्ही जी मीरा भाईंदरमध्ये बैठक घेतली, या बैठकीमध्ये आमचं सगळ्यांचं मनोमिलन झालं। आम्ही त्या सगळ्या कायद्यानुसार त्यांच्या ठरावावर आम्ही आज अभ्यास करून त्यामध्ये आम्हाला कळून आलं की त्यांनी जे ठराव